एकच रन. 5 धावांची गरज आहे अजूनही. आकाश लोंगलेने या आतापर्यंत ज्या ओव्हर टाकल्या ना त्यामुळे विकेट त्याने कमावल्या. ही खरं तर त्याची जबरदस्त गोलंदाजी. याही मॅचमध्ये आकाश लोंगलेने जवळपास 3 विकेट कमावल्यात. नुसते बॅटिंगनेच धुमाकूळ नाही तर आपल्या गोलंदाजीने देखील त्याने दहशत निर्माण केली आहे. जय धुळे 5 धावसंख्येची गरज आहे. रिव्हर्सचा प्रयत्न करत होता, पंचांनी इथून वाईट दिलाय. वाईट दिलाय पंचांनी. जय पुन्हा एकदा ऑब्झर्व करतो, डीआरएस घ्यावा की हा विचार तो करतो आणि घेतलाय डीआरएस. चेक केलं जाईल. 5 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये जयला असं वाटलं की कदाचित मॅच मध्ये गोलंदाजाचं ऑब्झर्वेशन आहे. जय चेक करतोय की हाही चेंडू कदाचित वाईड आहे की नाही. आपण जो डीआरएस घेतोय तो डीआरएस इथून सक्सेसफुल होईल की नाही. चला तिसरे पंच आमच्या या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा जय धुलेने इथून डीआरएस घेतलाय. डिसिजन थोडा क्लोज आहे. वाईड परफेक्टपणे देणं हे खरं तर आमच्या तिसऱ्या पंचांना अत्यंत जोखमीचं काम आहे. कारण एकेका वाईडने भरपूर साऱ्या चर्चा रंगतात. जय धुलेने टाकलेला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करत होता आकाश लोंगले. पाच धाबांची गरज आहे. डिसिजन पेंडिंग आहे. त्या कारणास्तव सर्व खेळाडू बघतायत की एक्झॅक्ट निर्णय कोणाच्या बाजूने लागेल. थांबलेत सर्व खेळाडू. निर्णय येईल की नाही. आणि या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. आता 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे. आता आकाश लोंगले विजयी फटका खेळण्याच्या उद्देशाने त्याने रणनीती बनवली असेल. आणि आता जय धुळे इथून कशा पद्धतीचा चेंडू टाकेल. एखादा टोक क्रशिंग यॉर्कर तो टाकणार का. आकाश लोंगलेच्या बॅट मधून विजयाचा षटकार. जिंकलाय संघ दिबा पाटील उमरोली. जाऊन पोहोचलाय क्वालिफाय मॅच मध्ये. आणि आता आजच्या रात्रीची शेवटची मॅच रंगणार जानमन कळंबोली वर्सेस दिबा पाटील उमरोली. अभिनंदन टीम उमरोली आणि ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट श्रीवीरा बीड. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी 3 विकेट बॅटिंग करत असताना धावा ठोकल्या टोटल 16 तो आकाश लोंगले ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला आकाश आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आणि दोन्ही कर्णधार या ठिकाणी उमरोलीचा कर्णधार लवकर टॉससाठी या आपण अतुल. कारण जानमन कळंबोलीचे कॅप्टन स्टेजवरतीच आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आकाश लोंगले आपणही या. आजच्या रात्रीची शेवटची लढत. खूप चांगला खेळ झाला दोन्ही संघांचा. आणि आता टॉप 6 मानाच्या करंडकाकडे जाणारी ही मॅच असेल क्वालिफायची. शंकरदा या ठिकाणी आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आकाश लोंगलेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. छोटा भीम मिकी माऊस यांनी भरपूर डान्स केला. तर शंकरदा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी या. आकाश लोंगले 3 विकेट आकाशने घेतल्या. धावा केला बॅटिंग करत असताना 16. आकाश दिवसेंदिवस त्याचा खेळ